धनुर्मास कथा सूर्यदेवाची. पौराणिक कथेनुसार सूर्यदेव नेहमी गतीमध्ये असतात. त्यांच्या गतिमान अस्तित्वामुळे संपूर्ण सृष्टीही गतिमान राहते. सर्व सजीवांना त्यांच्या ऊर्जेतून ऊर्जा मिळते. झाडे वनस्पतींना जीवन मिळते. जर ते गतिहीन झाले म्हणजे ते कुठेही राहिले तर मोठी समस्या निर्माण होईल. या कारणास्तव सूर्यदेव नेहमी 7 घोड्यांच्या रथावर स्वार होऊन प्रदक्षिणा करीत असतात. सूर्यदेवाच्या रथाचे घोडे सतत धावल्यामुळे थकतात. हे पाहून सूर्यदेवाला दया आली. तलावाच्या काठी त्याने रथ थांबवला आणि घोड्यांना पाणी प्यायला सोडले. 7 घोडे पाणी पिऊन विश्रांती घेऊ लागले. पण अडचण अशी होती की सूर्यदेव एका ठिकाणी राहू शकत नव्हते. तेव्हाच योगायोगाने 2 खार गाढवे त्या तलावाच्या काठी भेटतात. सूर्यदेव त्या 2 गाढवांना आपल्या रथात बसवतात आणि त्यांना प्रदक्षिणा करण्यासाठी बाहेर घेऊन जातात. आता गाढवाचा वेग घोड्यासारखा असू शकत नाही, त्यामुळे सूर्यदेवाची गती मंदावते. सूर्यदेव संपूर्ण महिनाभर गाढवांसह रथावर बसतात. त्यामुळे याला खर महिना म्हणतात. जेव्हा सूर्यदेव धनुसंक्रांतीपासून मकर संक्रांतीला येतो तेव्हा त्याच्या रथातून खार काढून त्यात 7 घोडे जोडले जातात. अशा स्थितीत पुन्हा सूर्यदेवाची गती तीव्र होते. त्याचा प्रभाव वाढतो. अशा प्रकारे खार महिना दिसतो.